सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना थँक्यू मला इथे टीच दिल्याबद्दल. मी काही जास्त बोलत नाही, मला काही बोलता येत नाही. माझं ड्रीम पहिल्यापासूनच होतं की आर्मी. माझं दुसरं काहीच नाही. करिअर घरच्यांना मी कधी विचारलं नाही की काय घरचे बी काही म्हणले नाहीत की तू आता हुशार आहे, असं कर तसं कर. मी काय लय हुशार नव्हतो. पहिल्यापासून ड्रीम लहानपणापासूनच की आर्मीत जायचं. कुणी काही म्हणलं तरी मी म्हणलं दादा पाटील ऍडमिशन घ्यायचं, NCC घ्यायची आणि आर्मीत जायचं. हा ड्रीम. आर्मीसाठी ट्राय केलं सर. 1 पॉईंट मेडिकल फक्त 1 पॉईंट होऊन राहिलो. सगळं क्लिअर झालं. आर्मीचं फक्त मेडिकल पॉईंट ती नशीब असतं 1 पॉईंट होऊन राहणे म्हणजे. त्याच्यानंतर सोडलं नाही. मग माझा भाऊ पोलिसच आहे, तो पण सातारा शहरला. त्याच्यानंतर तो झाला आधीच ते म्हणला नाही सोडायचं नाही. त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू केलं. एक पहिलीच भरती माझी पोलीस भरती आणि त्या सिलेक्शन झालं. एक क्लास केल्यानंतर जी पहिली भरती दिली ही भरती झाली. त्याच्यानंतर दादा पाटील मध्ये जो NCC विभाग आहे त्यांनी मला इतकं सपोर्ट केला. माझं मेरिट लागायचंय. आज जशी म्हणली ती वैष्णवी मेरिट लागायचंय. मला मेसेज आलाय सकाळी की उद्या सकाळ डॉक्युमेंट जायचंय. माझी कास्ट EWS असल्यामुळे मी 8 दिवस आधी सेलिब्रेशन करून घेतलो. कारण मला कॉन्फिडन्स सर मी लेखील होतो ते तितका कॉन्फिडन्स त्यांना की नाही तुझं झालेलं आहे, तू सेलिब्रेशन करून टाक. म्हणजे इतका कॉन्फिडन्स होता. कारण मला ग्राउंडला होते 50 पैकी आणि ग्राउंड मी सेल्फ केलेलं आहे. कारण मी आर्मीसाठी करत होतो तर ग्राउंड सेल्फ केलेलं आहे आणि लेखी सरांपाशी केली. आणि जो इथं NCCचा मला जी एक्स्ट्रा 5 मार्क भेटली त्यांनी इथं इतकं म्हणजे काय म्हणतात ना सोने पे सुहागा असं झालेलं आहे. त्यामुळे त्याचे एक्स्ट्रा 5 मार्क भेटून मला जी सिलेक्शन झालं त्यांनी मला खूपच आनंद झाला. सरांनी मला स्टेज दिलं. जास्त काय अवघड नाही पोलीस भरती बी तुम्ही करू शकता. कारण मी एक ॲव्हरेज मुलगा आहे. मी काही जास्त हुशार नाही. 10वी जसे की उष्णीला 92% मला 71% येतं. तसं मी ॲव्हरेजच मुलगा आहे. त्यामुळं पोलीस भरती काही अवघड नाही. ग्राउंड आणि दोन्ही मॅनेज केलं तर जास्त अवघड नाही. मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. कारण तुम्ही तर खूप हुशार विद्यार्थी असतात. आत्ताचे विद्यार्थी आम्हाला जास्त काही नव्हतं काय सांगणारे कोण नव्हते. आता इतकं स्टेज आहे आपल्या कॉलेजला. इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्या कॉलेजला डिमांड देते. तुम्ही कोणतं करिअर निवडा त्यात आपल्या कॉलेजला खूप मोठा सहभाग आहे. तुम्ही गायन करता त्याला स्टेज आहे. तुम्ही NCC करता त्याला स्टेज आहे. तुम्ही कोणती कला असू दे, तुम्हाला कराटे असू दे, आपल्या कॉलेजमध्ये त्याचे पण क्लास होत होते. कोणते बी तुमची स्किल असू दे त्याला स्टेज आहे आपल्या कॉलेजमध्ये. आणि ही सगळ्यात भारी आपल्या कॉलेजची गोष्ट. आपल्या कॉलेजचं नाव इतकं मोठं आहे की कुठं गेलं ते दादा पाटील म्हणले की नाही भारीच कॉलेज आहे. त्यामुळं तुम्ही शिका आणि जास्त अवघड नाही. तुम्ही करू शकता, होऊ शकतं. आणि सरांनी मला बोलल्याबद्दल स्टेज दिलं. थँक्यू सरांचं. थँक्यू.